आपल्याकडे आता MPSCचं कोणताही पेपर नसल्यामुळे आपण UPSCचे गेले 10 वर्षाचे पेपर स्टडी केलेत आणि त्या बेसिसवर प्रत्येक विषयाचे मायक्रो पॉईंट्स आपण ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण व्हिज्युअल आर्ट्समध्ये जातो, दृश्यकलेच्या पॉईंटवरून, तेव्हा प्री हिस्टॉरिक आर्ट, केव आणि रॉक पेंटिंग ह्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या. त्यामध्ये पण स्पेसिफिकली रॉक पेंटिंग आणि त्यामधलं पण भीमटेका हे जे आहे हे तुम्हाला जास्त व्यवस्थित स्टडी करण्याचं आहे. याच्यावर आतापर्यंत गेल्या 10 वर्षात UPSCने पण प्रश्न विचारलेले नाही आहे, पण याच्यावर प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी राज्यसेवेच्या न्यू पॅटर्नमध्ये आहे, कारण ते बरंच फेमस आहे आणि सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. मुघल इरा पर्शियन क्रोनिकल्स, पर्शियन लिटरेचरवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यामुळे तेही महत्त्वाचे आहेत. पर्शियन लिटरेचर हे मध्ययुगीन भारतातलं वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळं बाबरनामा, अकबरनामा, त्याची पर्शियन नेम्स जे असतील ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर जे लिटरेचर व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये आहेत, मग त्यामध्ये स्पेसिफिकली मराठी, तमिळ, तेलुगू हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. ते तुमचं ऑलरेडी इनडायरेक्टली झालेलं आहे, त्यामुळे इथं परत मी लिहिलेलं आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे, ते ऑलरेडी तुमचं कव्हर झालेलं आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्किटेक्चर. सगळ्यात महत्त्वाचं, मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे आर्किटेक्चरवर जास्त येतात. आता सगळ्यात त्यावेळेचं म्हणजे प्राचीन भारतामध्ये आणि मध्ययुगीन भारतामध्ये, एन्शियंट आणि मिडिवलमध्ये दोन्ही वेळेला जे काही आर्किटेक्चर बनलं हे रिलिजनशी संबंधित आहे. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ रिलिजन, म्हणजे जर हिंदुइझम असेल तर टेम्पल बनणार आहे, ठीक आहे. जर इस्लाम असेल तर मस्जिद बनणार आहे. सिक्युलर पण त्या स्ट्रक्चर होते जे पॅलेसेस वगैरे, पण मोस्ट ऑफ द आर्किटेक्चर जेवढं होतं ना ते त्यावेळच्या रिलिजननं इन्फ्लुअन्स केलेलं आहे. त्यामुळे इम्पॅक्ट ऑफ रिलिजन ऑन आर्किटेक्चर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला स्टडी करायचा आहे. तो एन्शियंट इंडियासाठी पण स्टडी करायचा आहे आणि मिडिवल इंडियासाठी पण स्टडी करायचा आहे.